आज आपण राजमा न भिजवता कसा करायचा पाहणार आहोत। त्यासाठी आपण राजमा घेतला आहे 1 वाटीभर। त्याच्यामध्ये मीठ, तेल आणि थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याला ना मंद ते मीडियम टू लो फ्लेमवर ना 3 शिट्ट्या घ्यायच्या। म्हणजे मीडियम फ्लेमवरच घ्या। 3 शिट्ट्या झाल्या की याला नॉर्मल थंड होऊ द्यायचं। म्हणजे एकदम अगदी थंड नाही, फक्त त्यातली हवा गेली ना शिट्टीमधून, मग आपण त्याला त्यात अजून 1-2 ग्लास पाणी घालायचे थंड, म्हणजे नॉर्मल आपलं। आणि हे खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण की आपण भिजवलेलं नसल्यामुळं हे अशा प्रकारे ॲड करू। परत मीडियम फ्लेमवर आपल्याला 10 ते 12 मिनिटासाठी ठेवायचं। चला, तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊयात। तेलामध्ये जिरा छान तडकला की लगेच त्याच्यात लसूण अद्रक पेस्ट, हे छान लालसर झालं की मध्ये मग आपल्याला कांदा टाकायचा आहे। तो छान लालसर झाला, हे पहा हे किती छान शिजले गेलेत विदाउट सोकिंग, म्हणजे भिजवण्याची गरजच नाही। शॉर्ट ट्रिक आहे आपली एकदम मस्त। तर आता हे लालसर झालं की याच्यामध्ये आपल्या टोमॅटोची प्युरी टाकायची। हे जनरल म्हणजे 1-2 कांदा असेल तर 3 टोमॅटो असं प्रमाण आहे। हे छानसर तळलं ना, म्हणजे तेल थोडंसं बाहेर निघायला लागलं की आपण मसाले ॲड करायचे। कांदा लसूण मसाला, लाल मिरची, अजून कुठला गरम मसाला असेल, हळद, हे सर्व घालून घ्यायचं म्हणजे आपण, आणि मस्त तळू द्यायचे। ह्या मसाल्यातून तेल सुटायला लागलं की समजायचं की आपले छान प्रकारे शिजलेलं आहे सगळं। ओके, हे असं आता याच्यामध्ये काय करायचं, 1 पळी किंवा 2 पळी ना मध्ये आपला घट्ट ग्रेव्ही असेल थोडंसं जास्त राजमा टाकायचा। तो राजमा एकदम मॅश करायचा, त्याच्यामुळे आपल्या भाजीला थोडा घट्टपणा येतो। आणि मग बाकीचा उर्वरित राजमा पण मध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे चवीला, कारण सुरुवातीला पण मीठ टाकलं असल्यामुळं थोडंसं कमीच मीठ टाकायचं आहे। आणि तुम्हाला जसं पाहिजे घट्टपणा भाजीचा तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे, शक्यतो गरम पाणी घाला। आणि मीठ हे बघा, आता ह्याला काय आपल्याकडे मसाला, मी जनरली ना ग्रेव्ही भाजी असेल तर सांबार मसालाच यूज करते मोस्टली। तुम्ही कुठला यूज करू शकता, करी मसाला। अगदी नाही जरी यूज केला तरी ही भाजी मस्त बनते। त्याला 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। बघा, आपली मस्त प्रकारे राजमा तयार आहे। याला मस्त मस्त भातासोबत खावा किंवा पोळीसोबत खावा। चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।